प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्याच्याकडे असते हे फळ तो व्यक्ती होतो धनवान. मित्रांनो, रुचकी हे झाड सर्वांनाच सर्वश्रुत आहे. साधारणतः खेडेगाव, शहर परिसर सगळीकडेच हे रुचकीचं झाड पाहायला मिळतं. अर्थात बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. बऱ्याच ठिकाणी रुचकीच्या या झाडाला दुधकी म्हणून ओळखतात, तर काही ठिकाणी याला मदार म्हटलं जातं. साधारणतः पांढऱ्या रंगाच्या रुचकीची झाडं, पांढरी फुलं येणारी झाडं सगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. असं म्हणतात की 11.5 वर्षानंतर या रुचकीच्या मुळांना गणपतीचा आकार येतो. त्यामुळं ते अत्यंत पवित्र मानून त्या गणपतीची, त्या मुळांची पूजा केली जाते. भक्तिशास्त्रात देखील गरिबी, निर्धनता, आर्थिक समस्या मिटवण्यासाठी या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक उपाय धर्मशास्त्रात, भक्तिशास्त्रात याविषयी सांगितले गेलेत. तर या भागामध्ये आपण या वनस्पतीचा वापर करून, या वनस्पतींच्या फळांचे व विविध भागांचे वापर करून आपल्या आर्थिक समस्या कशा पद्धतीने मिटवता येतील ते पाहणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुचकीच्या झाडांची 21 पानं घेऊन ती स्वच्छ धुवून त्यावरती पांढऱ्या रंगाने, मग चुना असेल किंवा तुमच्याकडे पांढरा मार्कर असेल किंवा कोणतंही इतर साहित्य असेल, मात्र ते पांढऱ्या रंगाचं असलं पाहिजे. तर रुचकीची पानं स्वच्छ धुतल्यानंतर 21 पानांवरती 21 वेळा पांढऱ्या रंगानं राम लिहून त्याची माळ करून जर तुम्ही शनिवारी मारुतीरायाला अर्पण केली तर तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील. तुमच्या कुठे कर्ज झालं असेल तर ते कर्ज लवकर फिटेल. काही मंदी चालू असेल व्यवसायामध्ये तर तीही मिटेल. ज्या काही आर्थिक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतोय त्या सर्व आर्थिक समस्या नक्कीच सुटतील. त्यानंतर बुधवारी रुचकीची 108 फुलं, मात्र लक्षात घ्या ते पांढऱ्या रुचकीचं झाड असलं पाहिजे, अर्थात त्याला पांढरी फुलं येतील. तर अशी पांढरी 108 फुलं बुधवारच्या दिवशी घेऊन आणि कोणतीही इच्छा मनात धरून जर तुम्ही ती गणपतीला वाहिली तर तुमच्या इच्छापूर्ती होते, तुमची इच्छा पूर्ण होते. बुधवारच्या दिवशी गणपती रायाला अत्यंत मनोभावे तुम्हाला एक गोष्ट तुमच्या मनात धरायची आहे. 108 पांढऱ्या रुचकीची फुलं घ्यायची आहेत, ती गणपतीला अर्पण करायची आहेत आणि हात जोडून जी काही इच्छा तुमच्या मनात आहे ती सांगायची आहे. निश्चित रूपाने ती इच्छा पूर्ण होते. त्यानंतर आता बघूयात रुचकीचं फळ. तर अत्यंत महत्वाचा असा हा उपाय आहे. जर रुचकीचं फळ तुम्हाला कुठे दिसलं तर ते अजिबात सोडू नका. जर तुम्हाला वाळलेलं फळ मिळालं तर उत्तम. जर तुम्हाला न वाळलेलं मिळालं तर ते वाळवा आणि त्याच्या आतमध्ये जो कापूस असतो फळामध्ये, तो कापूस तुम्हाला काढायचा आहे आणि त्या कापसाची वात करायची आहे. आणि या रुचकीच्या झाडाच्या फळाच्या कापसाची वात करून तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही दिशेंना 4 दिवे लावायचे. तुपाचे दिवे लावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही रुचकीच्या कापसाची वात ठेवा आणि 4ही दिशेला जर तुम्ही दिवे लावले तर 4ही दिशेनं तुमची प्रगती होते, 4ही दिशेनं पैसा यायला लागतो. त्यामुळे रुचकीचं फळ जर दिसलं तर कधीही सोडू नका, जे तुम्हाला धनवान करू शकतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.